2026 मकर राशीवाल्या लोकांसाठी अगेन चांगलं इयर राहणार आहे. हं, हं. बऱ्याच वर्षानंतर यांच्यासाठी कोणतं तरी चांगलं वर्ष आलं आहे. हो. तर शनीने त्यांना एवढं काही शिकवलं आहे ना, तर त्यांच्यामध्ये ती विनम्रता आली आहे. हं, हं. त्यांना माहिती आहे, की आता म्हणजे हार्डवर्क काय असतं हं, आणि त्याचं मेहनतीचं फळ काय असतं. तर यांच्यासाठी बेस्ट इयर राहील. हं, त्यांना बऱ्याचशा गोष्टी चांगल्या भेटतील. करिअरमध्ये अपॉर्च्युनिटी मिळेल. मॅरेजसाठी इयर चांगलं राहील. हं, त्यांना आहे ना फायनान्शियली हे वर्ष चांगलं राहील. हं, इव्हन त्यांची जर प्लॅन असेल मॅरेज करण्याचा, तर हं, त्या मॅरेज पण होईल. इव्हन प्लॅन असेल त्यांचा, की मला ना बिझनेस चालू करायचा आहे. हं, तर बिझनेस करण्याचे पण चान्सेस आहेत. जॉब करत असतील तर बिझनेस करतील. जर ते गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असतील तर ते पण मिळण्याचे पॉसिबिलिटीज आहेत. तर हं, हं. त्यांना ओव्हरऑल हे वर्ष चांगलं आहे. त्यांना बऱ्याचशा गोष्टीमध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतील. ओके. 2026 मध्ये मकर राशीवाले किती पैसे कमवू द्या, त्यांना हं, असं वाटेल थोडे कमी आहेत. हं, कारण की राहू त्यांच्या सेकंड हाऊसमध्ये बसला आहे हं, हं, आणि राहू जेव्हा सेकंड हाऊसमध्ये बसतो ना, त्यांना डिसॅटिस्फॅक्शन जास्त असतं. हं, ते हं. महिन्याला 5 लाख कमवू द्या. त्यांना असं वाटेल की अरे अजून थोडे आले असते ना, मजा आली असती. म्हणजे असमाधानीच हां. राहणार. समाधान मिळणारच नाही. हं, हं, इव्हन ते त्यांच्या फॅमिलीपासून पण डिससॅटिस्फाईड राहतील. हं, "पप्पा यार, तुम्ही थोडेसे ना काहीतरी चांगलं काम केलं असतं, तर आज माझ्याकडे ना पैसे आले असते. आज हं. तुम्ही अंबानीसारखं इन्व्हेस्ट केले असते पैसे, आज मी ना अनंत अंबानी असलो असतो." हं, तर अशा बेसिकली ना त्यांच्या डोक्यामध्ये असे खयाल येतील हं, आणि त्यांना हं. असं वाटेल, ते डिससॅटिस्फाईड राहतील फॅमिलीपासून. अच्छा. आणि केतू 8th हाऊसमध्ये आल्यामुळे ना त्यांना हेल्थमध्ये थोडे प्रॉब्लेम्स राहतील. हं, हं, असे आणि मोस्टली अशा हेल्थ इश्यूज होतील ना, ते हं. आयडेंटिफाय नाही होणार हो. आणि त्यामुळे ते थोडे परेशान राहतील. हं, हं. म्हणजे कळणारच नाही काय हां. होतंय. टेस्ट करायला गेले ना त्यांना कळणार नाही, की काय नेमकं होतंय म्हणून. हं, हं, अशा प्रकारे. इव्हन बरेचसे मकर राशीवाले लोक जे आहेत ना, ते हं, एस्ट्रोलॉजी, अकल्ट रिलेटेड फील्डमध्ये ना त्यांना इंटरेस्ट यायला लागेल. हं, हं, स्पिरिच्युअलिटीमध्ये इंटरेस्ट यायला लागेल हं, हं, आणि ते त्याची स्टडी पण करायला चालू करतील. हं, त्यांना अचानक असं वाटेल, की इव्हन आता पण बसून ते पॉडकास्ट बघत असतील हं, हं, आणि त्यांना असं वाटत असेल, की अच्छा माझा पण 8th हाऊसमध्ये हे आहे, हा हं. प्लॅनेट आहे, ते आहे आणि त्यांना इंटरेस्ट आला असेल आणि ते प्रॅक्टिस पण करायला चालू करतील.